यांच्या प्रगत महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंग सारखे प्रकार घडतात। जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। तुम्ही काय नवीन धर्मस्वातंत्र्य देणार? आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना खोचक सवाल उपस्थित केला। परत एकदा धर्माच्या माध्यमातून लोकांच्या कृतीवरती नियंत्रण आणू इच्छित आहेत। तुम्ही जे स्वातंत्र्य बहाल केलंय संविधानाने त्याच्यावरती नियंत्रण आणू इच्छित आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे। धर्मांतर होऊ नये, जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये, याला तर आमचा 100% पाठिंबा आहे, उघड पाठिंबा आहे। त्या धर्मस्वातंत्र्यावरती तुम्ही परत बोलणार म्हणजे तुम्ही संविधानाला छेद देताय। आम्ही जे म्हणतो ते हेच आहे की तुम्हाला शेवटी संविधानच बदलायचं आहे। जय श्रीराम। देवयानी फरंदे यांनी काय त्याच्यावरती काय हे घेतलंय काय म्हणतात पेटंटचा राईट घेतलाय काय? अहो श्रीराम जेवढा त्यांचा आहे तेवढाच आमचं पण आहे। महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं। सुधारित कर रचनेमुळे आता दरवर्षी 160 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या संदर्भात माहिती दिली। ह्या सभागृहामध्ये मी सांगू इच्छितो की काही ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहे की फक्त 50 रुपयामध्ये पीयूसीचे प्रमाणपत्र हे दिल्लीतनं पाठवलं जातं आणि आपल्याकडे मात्र सरसकट हे त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जातं। आपण आता नवीन जी उपाययोजना आणतोय त्यामध्ये जोपर्यंत पीयूसी नाही तोपर्यंत डिझेल किंवा पेट्रोल नाही, म्हणजे ह्या अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आपण एक सॉफ्टवेअर प्रणाली त्यासाठी विकसित करतोय आणि निश्चितपणे जिओ ट्रॅकिंग आणि GPS प्रणालीचा सुद्धा त्यामध्ये समावेश केला जाईल। त्यामुळे फसवणूक ही आपल्या डिपार्टमेंटची आणि सरकारची होणार नाही। 15 वर्षाच्या जी करवाढीचं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे ती दर 5 वर्षासाठी आहे, म्हणजे 5 वर्षानंतर ही त्यांना करवाढ आहे। त्यामुळे ती काही जास्त आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे त्याचाही तुम्ही जो विचार करत आहात तशा पद्धतीची ती योजना नाही। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस झाला। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। 100% आपण मदत करतो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वक्तव्य केलं। या गारपिटीमुळे पावसामुळे जे अनेक जिल्ह्यांमध्ये जे पावसाने शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे सूचना ह्या खाली दिलेल्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।